जालन्यात विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचा महापालिका कार्यालयावर मोर्चा। दिव्यांगांना घरकुल देण्याची मागणी। आज दिनांक 2 जून रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी महापालिका कार्यालयावर मोर्चा काढला। दिव्यांगांना घरकुल देऊन व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। शहरातील मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली। त्यानंतर हा मोर्चा जालना महापालिका कार्यालयात दाखल झाला। यावेळी महापालिका कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली। जालना महानगरपालिकेचे दिव्यांग विभागाचे अधीक्षक रामेश्वर घोळवे यांची अंबड नगर परिषद इथं झालेली बदली रद्द करावी, तसेच दिव्यांग बांधवांना घरकुल उपलब्ध करून द्यावे आणि व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी दिव्यांग बांधवांनी केली आहे। यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जालना महापालिका कार्यालयात देऊन या मोर्चाचा समारोप करण्यात आला। या मोर्चात दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या निवेदनावर सकल दिव्यांग सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे, जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, लक्ष्मी भुतडा, सविता बोराडे, सतीश पतपुरे, संगीता झाडीवाले, पूजा मेड, अशोक धोत्रे, शोभा देशमुख, राजेश कावेटी, शेख साबेर, संतोष गकटे, शेख असलम, शेख मतीन, शफीक, राजेंद्र गाडेकर, तुळशीराम घडे, विठ्ठल चव्हाण, इक्बाल पठाण, सतीश वाघ। जालना महानगरपालिकेचे दिव्यांग विभागाचे अधीक्षक रामेश्वरजी घोळे यांची जालना महानगरपालिकेतून अंबड नगरपालिकेमध्ये बदली झालेली, ती बदली तात्काळ रद्द करा। त्यानंतर दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जालना महानगरपालिका कार्यालयात जागा उपलब्ध करून द्यावी। आणि दुसरी विषय असा होता की मधुवन कॉलनी किंवा मस्तगड या भागामध्ये दिव्यांगांसाठी पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून द्यावं। तिसरी मागणी अशी होती की मागील वर्षी पाठ्यकी निधीतून 180 जणांचं रोखलेला पाठ्यकी निधी आहे तो तात्काळ दिव्यांगाच्या खात्यात जमा करावा। अशा विविध मागण्यासाठी आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मस्तगड ते गांधी चमन आणि महानगरपालिकेपर्यंत धडक मोर्चा काढला होता। या मोर्चामध्ये मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नबारके असतील किंवा सतीश पतपुरे असतील, शंकर शिरगुळे असतील, लक्ष्मीताई भुतडा असतील, संगीताताई झाडेवाले असतील, सुनीता लोळकर असतील, अशा विविध पदाधिकारी या ठिकाणी सामील झाले होते आणि आम्ही आज धडक मोर्चा काढला होता। आणि जालना महानगरपालिका दिव्यांग विभागाचे अधीक्षक रामेश्वर घोळे यांची बदली ही तात्काळ रद्द झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आणि अशा विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढलेला आहे।